गाय गोठा अनुदान योजना 2026 अर्ज कसा करायचा? पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, आपल्या योजना मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका महत्त्वाच्या योजनेची माहिती पाहणार आहोत, ज्याचा फायदा अनेक शेतकरी आणि पशुपालकांना होऊ शकतो. ती म्हणजे गाय गोठा अनुदान योजना. सध्या या योजनेबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रकारची माहिती फिरत आहे. काही जण ऑनलाईन अर्ज सुरू असल्याचे सांगतात, तर काही जण वेगवेगळ्या वेबसाईटच्या लिंक देतात. त्यामुळे आज आपण फक्त अधिकृत प्रक्रियेवर आधारित माहिती समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट. सध्या गाय गोठा अनुदान योजनेसाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत सुविधा उपलब्ध नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित स्थानिक कार्यालयामार्फत ऑफलाईन अर्ज करावा लागतो. ही योजना कोणत्या माध्यमातून राबवली जाते? अनेक ठिकाणी ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना किंवा इतर पशुसंवर्धन योजनांच्या माध्यमातून राबवली जाते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आणि पंचायत समितीनुसार नियम किंवा प्रक्रिया थोडी वेगळी असू शकते. अर्ज कुठे करायचा? सर्वप्रथम आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे. तेथे माहिती मिळाल्यास पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा संबंधित पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. तेथून अर्जाचा विहित नमुना घ्यावा. अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची? आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 उतारा, बँक पासबुक, मनरेगा जॉब कार्ड असल्यास, जनावरांचे टॅगिंग प्रमाणपत्र किंवा पशुधन असल्याचा पुरावा, ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, आवश्यक असल्यास गोठा बांधण्याच्या जागेचे फोटो. पात्रता कोणासाठी असू शकते? सामान्यतः शेती करणारे आणि पशुपालन करणारे पात्र लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मात्र अंतिम पात्रता संबंधित विभागाच्या नियमांनुसार ठरते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी स्थानिक कार्यालयातून पात्रतेची खात्री करून घ्यावी. अर्ज केल्यानंतर काय होते? अर्ज जमा झाल्यानंतर संबंधित अधिकारी तुमच्या जागेची पाहणी करतात. जनावरे प्रत्यक्ष आहेत का? गोठ्यासाठी जागा उपलब्ध आहे का? कागदपत्रे योग्य आहेत का याची पडताळणी केली जाते. यानंतर प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पाठवला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया संबंधित विभागाकडून सांगितली जाते. अर्ज नाकारला जाण्याची काही सामान्य कारणे: अपूर्ण अर्ज, चुकीची किंवा विसंगत माहिती, आवश्यक कागदपत्रे न जोडणे, पात्रतेच्या अटी पूर्ण होणे, पाहणीमध्ये माहिती चुकीची आढळणे. म्हणून अर्ज भरताना प्रत्येक माहिती दोनदा तपासा. महत्त्वाच्या सूचना: कोणत्याही एजंटला किंवा मध्यस्थाला पैसे देऊ नका. फक्त अधिकृत कार्यालयातूनच अर्ज घ्या. कोणत्याही अनधिकृत वेबसाईटवर वैयक्तिक माहिती भरू नका. सरकारी योजना असल्यामुळे सर्व माहिती अधिकृत कार्यालयातूनच घ्या. वारंवार विचारले जाणारे प्रश्न. प्रश्न 1. मोबाईलवरून अर्ज करता येतो का? उत्तर: सध्या स्वतंत्र ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध नाही. प्रश्न 2. अर्ज कुठे मिळेल? उत्तर: ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा संबंधित कार्यालयात. प्रश्न 3. मनरेगा जॉब कार्ड आवश्यक आहे का? उत्तर: काही ठिकाणी आवश्यक असू शकते. आपल्या स्थानिक कार्यालयात याची खात्री करा. प्रश्न 4. अर्ज केल्यानंतर लगेच अनुदान मिळते का? उत्तर: नाही. प्रथम पडताळणी, मंजुरी आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण होते. शेवटी मित्रांनो,
सरकारी योजनांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे नवीन शासन निर्णय किंवा अर्ज प्रक्रियेत बदल झाल्यास अधिकृत कार्यालयातील माहितीला प्राधान्य द्या. जर या योजनेबाबत नवीन अपडेट, ऑनलाईन अर्ज किंवा नवीन शासन निर्णय आला तर त्याची माहिती आपण सर्वप्रथम या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करू. म्हणून योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.